सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सर्व मान्यवर, सर्व सत्कार मूर्ती आणि भावी अधिकारी. मी प्रदीप वसंत आंबरे, राहणार गणोरे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर इथून आलेलो आहे. आणि जी काही राज्यसेवेमार्फत झालेली अन्न औषध प्रशासकीय परीक्षेतून माझी सहाय्यक आयुक्त अन्न या पदावर राज्यातून प्रथम क्रमांकाने निवड झालेली होती. जर प्रवास सांगायचा झाला तर जे काही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे गावालाच झालेलं होतं. माध्यमिक शिक्षण हे राज्य शिक्षण संस्थेतून घेतलेलं होतं. त्यानंतर 11वी-12वी संगमनेरमधनं केली आणि त्यानंतर पुढे काय करायचं ते एक प्लॅन फिक्स होता. बहिणीने बीटेक केलं होतं म्हणून आपल्याला बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग करायचं. तर त्यावेळेला गव्हर्नमेंटला नंबर नाही लागला, तर मग आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बीड इथनं 2014 ते 18 या कालावधीमध्ये माझं बीटेक कंप्लीट केलं. आणि या 4 वर्षामध्ये मग मी गोल्ड मेडलिस्ट होतो परभणी विद्यापीठाचा. त्यानंतर एमटेक करायचंच होतं. एमटेक कारण प्लॅन बी आपल्याकडे असणं गरजेचं असतं. कारण आपण जरी हे क्षेत्र निवडलं असतं तर प्लॅन बी जर नसेल तर आपल्याला या क्षेत्रामध्ये सिक्युरिटी येत नाही. त्याच्यामुळे एमटेक करायचा मी निर्णय घेतला होता. एमटेक हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथनं 2018 ते 2020 या कालावधीमध्ये केलं. दरम्यान 1 महिना एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बँकॉक इथे ट्रेनिंग करण्याची संधी मिळाली होती आणि संधी मिळता तिथं परफॉर्मन्समध्ये तिघांची एफएओ मध्ये फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन या मध्ये इंटरनॅशनल याच्यामध्ये कोर्सेसवर निवड पण झाली होती. पण एक क्षेत्र ठरलेलं होतं, एक म्हणजे करिअर फिक्स होतं, ध्येय फिक्स होतं करायचं तर आपल्याला हे करायचं एमपीएससी करायची, युपीएससी पण नाही एमपीएससी करायची होतं. 2020 पासून प्रवास चालू झाला. काही परीक्षा नापास झालो. पहिलीच 2020 ची पूर्व परीक्षा फेल झालो होता राज्यसेवेची. 2021-22 चा मेन्स दिली होती. 22 ला चांगला कोर्स म्हणजे स्कोर आला होता. त्यामुळे वाटलं होतं की राज्यसेवेतनं काहीतरी आपल्याला भेटन. पण त्यावेळेला 2 मार्कांनी इंटरव्ह्यू गेली आणि त्याच्यामुळं जो काही 2023 ची जी काही राज्यसेवा झाली होती त्याचा प्रिलिमचा स्कोर पण कमी आला. तर मग पुढं काय तर आलं होतं, तर ही परीक्षा आली होती फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगला इलिजिबल नव्हतं, पण त्या दरम्यान इलिजिबल झालो आणि अभ्यास चालू केला. म्हणजे आणि हे सर्वजण आहे एपिसोड आता झाले किंवा आम्ही सर्वजण झालो. ही प्रोसेस खूप म्हणजे हे होती जरा अभ्यास करायचं सगळं परीक्षा म्हणजे अभ्यासक्रम नवीन होता. आपण जे काय करतो सेल्फ डाऊटच होता कारण नोट्स काढणं किंवा हे करणं. या पूर्ण प्रवासमध्ये एक मार्गदर्शक म्हणून मला जे काही लाभले ते म्हणजे चांगदेव गायकवाड सर. म्हणजे त्यांनी खूप म्हणजे एक ॲग्रिकॉस म्हणून एक एक हे असतं म्हणजे एक जिव्हाळा असतो. त्यानुसार फक्त मी सरांना ते पण टेलिग्रामवरून मी सरांना कॉल केलेला की असं असं आहे, मी अशीच परीक्षा करतोय. सर म्हणे की अजिबात काळजी करायची नाही, मी पूर्ण मार्गदर्शन करेल. आणि आय थिंक ₹1000 सरांनी फी ठेवली होती आणि ती पण मी सरांना दिली नव्हती, तरी सरांनी मला माझी एक टेस्ट 1 महिन्यापूर्वी टेस्ट जी काही सेक्शनल टेस्ट घेतल्या होत्या ती मला सरांनी चेक करून दिली आणि सरांनी सांगितलं की अभ्यास चांगला आहे, क्लास 1 साठी किंवा मग हायर रँक साठी तू प्रयत्न करू शकतो. तिथून माझा जो कॉन्फिडन्स बिल्ड झाला सर, त्यानंतर मी 1 महिना पूर्ण म्हणजे प्लॅनिंगने अभ्यास केला. व्यवस्थित पेपर जे काय होते ते सोडवले. तुमचे जे काही मार्गदर्शन मला ह्या प्रवासमध्ये लागलेलं नक्कीच म्हणजे त्याचा मला फायदा झाला. आणि त्यानुसार माझी जी काही म्हणजे राज्यातून पहिला प्रथम क्रमांक मिळाला त्याचं बरंचसं श्रेय मी चांगदेव गायकवाड सरांना देतो. जे की म्हणजे एक अनोळखी टू दॅट ओळख होऊन पण सरांनी एकदम खूप चांगली मदत मला त्या प्रवासामध्ये केलेली. आणि आता सध्या मी पुणे येथे पोस्टिंगला आहेत. ज्यामुळे जे काही सिम्प्लिफाय युपीएससी एमपीएससी जी काही अकॅडमी आहे त्यांनी जे काही मला पूर्ण म्हणजे प्रवासामध्ये फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशनच्या अभ्यासामध्ये जे काही मला मदत केली त्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहे. आणि जो काही सत्कार आमचा सर्वांचा केला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने एक ऋणी आहे आणि अभिमान मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.